गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे 6:45 वाजले आहेत आणि सध्या आहे आरामध्ये. जो आरामधून सिलिगुरीला निघालो आहे तो मुझफ्फर मार्गे. डिस्टन्स आहे 500 किलोमीटर, पण टाईम मात्र जवळजवळ 11 तास दाखवत आहे. कारण सध्या प्रॉपर एवढा पडला आहे ना, अक्षरशः समोरचं काही दिसत नाही. एकदम जवळचं काहीतरी दिसतंय, लांबचं अजिबात दिसत नाही. संध्याकाळी फिरणं तर रिस्की आहे. संध्याकाळी कोणच बाईकवाला संध्याकाळी बाहेर फिरत नाही. आणि विशेष म्हणजे इथं 5:30 वाजल्या की दिवस मावळतोय. 6 वाजता पूर्ण अंधार असतं. सध्या आपण सिलिगुरीच्या जवळपास आलो आहे. तो सिलिगुरी बायपासने आपण पुढे जाणार आहे. सिलिगुरी सध्या पश्चिम बंगालमध्ये आहे आणि हे हायकोर्ट आहे पश्चिम बंगालमध्ये. त्याच्या एक्झॅक्ट समोर आहे. दिल ना दिया दिल ना दिया टना पूछो का किया धनिया ये भी अगर प्यार ना किया तो का किया. एक ही गाना आता है हमको भाई, वो दिल ना दिया दिल ना दिया दिल ना लिया तो पूछो का किया. अरुणाचल प्रदेश राईडचा डे 6 आहे. सकाळचे 8 वाजलेत आणि गोंजाईगाववरून निघालो आहे दिरांग रोडला. तो टोटल डिस्टन्स आहे अप्रॉक्सिमेट 350 किलोमीटर आणि 9 तास दाखवत आहे. नसतंमध्ये आहे ते. थोडंसं पाणी जास्त नाही आहे, कमी आहे पाणी. रस्ते एवढे भारी आहेत ना, जेवढा टाईम मॅपमध्ये दाखवतोय त्याच्यापेक्षा कमी टाईममध्ये आपण पोहोचतो. बिहारमध्ये याच्या उलट होतं. मॅपमध्ये जेवढा टाईम दाखवल त्याच्या डबल टाईम लागत होता. आमचे 3 दिवस तर बिहारमध्येच गेले. जाताना आम्ही बिहारला स्किप करेल आणि दुसरा कोणता तर रूट पकडेल.
इथं भैरवकुंडा इथे आहे. लेफ्ट साईडला भूटान बॉर्डर आहे आणि पाठीमागं जस्ट आसामला क्रॉस करून हे लगेच आता अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. तिन्ही बाउंड्री भैरवकुंडा इथे एका ठिकाणी आहेत. पलीकडे स्पॉट आहे, तिकडे लोक थांबलेत. पलीकडे लोक थांबलेत. पिकनिक स्पॉट आहे तिकडे. हां ही सिटी जवळच्या लोकांनी गर्दी केली. पाण्याचा स्पॉट आहे म्हणून. असल्या ठिकाणी ड्रोन लागते. ड्रोन भारी ड्रोन. आतापर्यंत स्ट्रेट हायवे होता. आत्ताशी घाट चालू झाला आहे. भैरवकुंड ह्या गावापासून घाट चालू होतोय. आत्ताच आपण अरुणाचल प्रदेशमध्ये एंट्री केली आहे आणि जस्ट ILP पास तिथे बॉर्डरलाच अरुणाचल प्रदेशच्या स्टार्टिंगलाच भैरवकुंज गाव आहे. तिथून थोडंसं पुढं आलं, एक 2 ते 3 किलोमीटर पुढं आलं की आपल्याला तिथं पास विचारला जातो पोलीस स्टेशनला, पोलीस चौकीला. आणि तिथेच ILP ऑफिस आहे, इनर लाईट परमिट. आसाममध्ये एंटर करण्यासाठी ILP पासची गरज आहे. सो झेरॉक्स वगैरे तिथंच भेटलं आणि 2 लोकांचे 320 रुपये एवढे टोटल झेरॉक्सही त्यांनी घेतले. आणि ILP पास काढण्यासाठी एक 20 मिनटाचा टाईम लागला, जास्त 15 ते 20 मिनटं लागले. तर भैरवकुंज गावामध्ये भूटानची बाउंड्री, आसाम आणि अरुणाचल प्रदेश तिन्ही राज्यांच्या बाउंड्री तिथं आहेत. मॅपमध्ये जर बघितलं तर कंटिन्युअस वेडीवाकडे वळणे आहे तिथे. मस्तपैकी कॉर्नरिंग करू शकतो.
गाडी बकरी, छोटे छोटे बकरे, छोटे छोटे. व्यू पाहूया व्यू. हो 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 हो, जबरदस्त व्यू आहे. हो शट, कसलं वातावरण आहे. काय ब्रेक मार. पडायला लागले ते. चलो. भरपूर हाईटवर आहे. हम्म? वर. होय शपथ. पडलं बिडलं तरी पावसाळ्यात काय कराय का नाही पडत? पावसाळ्यात पडापडी होती. स्ट्रेटच आहे की तो, इकडून जाते असंच, इथून जाते असंच असंच असं तो तिथून. ओ हो 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 हो.